प्रायोजक आहेत अभिनव पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज वाशिंबे। इयत्ता नर्सरी ते 12वी मराठी इंग्रजी व सेमी इंग्रजीची सोय, 11वी 12वी सायन्स आर्ट्स कॉमर्सची सुविधा, बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना हॉस्टेलची सुविधा, स्कॉलरशिप, ऑलिम्पियाडसह अनेक स्पर्धा परीक्षांची तयारी एकाच ठिकाणी। संपर्कासाठी पत्ता अभिनव पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज वाशिंबे, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर। मोबाईल क्रमांक 9421 78 38 93, मोबाईल क्रमांक 9421 78 38 93। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विशाल मोरे आणि आपण पाहत आहात अभिनव पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज वाशिंबे या प्रशालेचा यूट्यूब चॅनल। या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून इयत्ता पहिली ते इयत्ता 12वी पर्यंतच्या सर्व विषयांचे व्हिडिओज अपलोड करण्याचा प्रयत्न केला जात आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे आज इयत्ता 10वीचा पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट हा टॉपिक सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला विनंती करतो की हा यूट्यूब चॅनल तुम्ही जर सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल। हा व्हिडिओ स्पॉन्सर केला आहे अभिनव पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज वाशिंबे या प्रशालेने। या प्रशालेमध्ये इयत्ता पहिली ते इयत्ता 10वी इंग्रजी माध्यम, इयत्ता पहिली ते इयत्ता 10वी सेमी इंग्रजी माध्यम, तसेच इयत्ता 11वी 12वी सायन्स आर्ट्स कॉमर्स या तिन्ही शाखांचे प्रवेश सुरू आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर बाहेरगावचे असाल तर याच ठिकाणी हॉस्टेलची सोय उपलब्ध आहे। तर तुम्हाला ॲडमिशन घेण्यासाठी जो स्क्रीनवरती नंबर दिसत आहे त्या नंबरवरती कॉल करा आणि आजच तुमचा प्रवेश निश्चित करा। तर चला सुरुवात करूया आपला आजचा लास्ट पॉईंट, त्यामध्ये मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर आपण पाहणार आहोत। मेटल कोणते आहेत, नॉन मेटल आणि मेटलॉइड कोणते आहेत ते पाहणार आहोत। मेटल्स अँड नॉन मेटल, त्या दोन्हीही मेटल नॉन मेटल या दोन्हींचे जे एलिमेंट प्रॉपर्टी दाखवतात त्यांना मेटलॉइड्स असं म्हणतात। तर पिरियडिक टेबल जर पाहिलं, त्यामध्ये जर पाहिलं पी ब्लॉक एलिमेंटमध्ये पहा बोरॉन टू काय निऑन, म्हणजे जो 18 इलेक्ट्रॉन ग्रुप असेल नोबल गॅस, आणि त्यामध्ये बोरॉन असेल कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन आणि फ्लोरीन हे ग्रुप्स असतील। तर त्यामध्ये पहा झिगझॅग लाईन सेपरेट काय करते मेटल आणि नॉन मेटल। तर जी झिगझॅग लाईन आहे, झिगझॅग लाईनच्या शेजारी कोणते एलिमेंट असतील, Al, Ge, Sb, Po आणि Ts, ॲल्युमिनियम, जर्मेनियम, अँटिमनी, पोलोनियम आणि लास्ट Ts जो आहे तो एलिमेंट त्या झिगझॅग लाईनच्या शेजारी असणार आहेत। तर पहा या झिगझॅग लाईनवरून आपल्याला काय इंडिकेट होतं, तर मेटल जे असतात ते कुठे असतात, लेफ्ट साईड ऑफ द लाईन। त्याचबरोबर मेटल जे असतात ते लेफ्ट साईड ऑफ द लाईन, त्याचबरोबर नॉन मेटल राईट साईड ऑफ द लाईन, आणि मेटलॉइड जे असतात अलॉंग द बॉर्डर ऑफ लाईन। ती जी लाईन दिसते तुम्हाला पिरियडिक टेबलमध्ये त्याच्या बाजूने जे असणार आहेत ते कोणते एलिमेंट असणार आहेत, मेटलॉइड असणार आहेत। तर अशा प्रकारे या पिरियडिक टेबलमध्ये तुम्हाला पाहता येईल। तर पाहूया मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर। त्या अगोदर आपण जो ॲटम असेल त्याचे न्यूक्लियस आणि जे ऑर्बिट असतात त्याचे इलेक्ट्रॉन कसे डिस्ट्रीब्यूट केले जातात किंवा त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असते ते आपण इयत्ता 9वीमध्ये पाहिलं। त्याचबरोबर थोडंसं पाहूया, या ठिकाणी मी सोडियम हा मेटल घेतलेला आहे। सोडियम मेटलचा ॲटॉमिक नंबर आहे 11, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 281 अशा प्रकारे येईल। त्याचबरोबर याचं जर स्ट्रक्चर ड्रॉ केलं तर सोडियम इथं न्यूक्लियस दाखवलेला न्यूक्लियस आहे, त्याचबरोबर हे जे इलेक्ट्रॉन आहेत ते या न्यूक्लियसच्या अराउंडला रिव्हॉल्व होतात, हे फिरताना दिसतात। तर पहा जो न्यूक्लियस आहे त्याच्या शेजारचे जे ऑर्बिट आहे त्याची मॅक्झिमम कॅपॅसिटी ऑफ इलेक्ट्रॉन इज 2। यामध्ये जर पाहिलं सोडियमच्या शेजारची जी ऑर्बिट आहे त्याची मॅक्झिमम कॅपॅसिटी ऑफ इलेक्ट्रॉन इज 2। नंतर नेक्स्ट जे आहे त्यामध्ये किती इलेक्ट्रॉन असतात, मॅक्झिमम कॅपॅसिटी ऑफ इलेक्ट्रॉन इज 8, अँड लास्ट जे आहे त्यामध्ये पण किती कॅपॅसिटी आहे 8 इलेक्ट्रॉनची। परंतु जर आपण सोडियमचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहिलं 281, तर यानुसार जर आपण पाहिलं 281 तर लास्ट जे ऑर्बिट आहे त्यामध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत सोडियमच्या, तर त्यामध्ये एकच इलेक्ट्रॉन आपल्याला दिसेल, त्याला आपण म्हणतो व्हॅलन्स इलेक्ट्रॉन। आणि जो सोडियम आहे त्या सोडियमची व्हॅलन्सी किती असणार आहे 1, त्या सोडियमची व्हॅलन्सी 1 असणार आहे। हे जे ऑर्बिट दाखवलेले आहेत, सोडियमचा जो ॲटम दाखवला आहे आणि त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन आणि न्यूक्लियस दाखवले आहे, तर या ऑर्बिटला नाव देऊया। या ठिकाणी के सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत 2, नंतर यल या ऑर्बिटमध्ये सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत 8, आणि लास्ट जो आहे यम या ठिकाणी 8 इलेक्ट्रॉन असतात। परंतु यामध्ये काय व्हॅलन्स इलेक्ट्रॉन एकच आहे। सोडियमचं आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहिलं तर त्याचा व्हॅलन्स इलेक्ट्रॉन
एकच असणार आहे आणि त्याची व्हॅलन्सी काय असणार आहे, एकच असणार आहे. तर असे हे सोडियमचं स्ट्रक्चर आहे आणि त्यावर आपल्याला मेटलिक आणि नॉन मेटलिक कॅरेक्टरमध्ये पाहायचं आहे. इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी ऑफ एलिमेंट अँड इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ एलिमेंट हे दोन महत्त्वाचे पॉईंट त्यामध्ये डिस्कस करायचे आहेत. तर पाहूया मेटलिक अँड नॉन मेटलिक कॅरेक्टर. इट इज सीन दॅट द मेटलिक एलिमेंट लाईक सोडियम, मॅग्नेशियम आर टुवर्ड्स द लेफ्ट. The non-metal elements such as sulfur, chlorine are toward the right. The metal element silicon lies in between the two types. त्या दोन्हीमध्ये सिलिकॉन हा एलिमेंट असणार आहे. यामध्ये 7 स्पिरिट्स आहेत आणि 18 ग्रुप्स आहेत. तर पाहूया मेटल कोणकोणते दिलेले आहेत. मेटल सोडियम, मॅग्नेशियम हे आहेत. त्याचबरोबर आपल्याला नॉन मेटल दिलेले आहेत. नॉन मेटल सल्फर, क्लोरीन आणि लास्ट जे आहेत मेटलॉइड. मेटलॉइड्स असतील तो आपल्याला एक्झाम्पल म्हणून काय दिलेलं आहे, सिलिकॉन. एक्झाम्पल म्हणून काय दिलेलं आहे आपल्याला, सिलिकॉन दिलेलं आहे. तर पहा पुढे. इट इज सीन दॅट द झिगझॅग लाईन सेपरेट द मेटल फ्रॉम नॉन मेटल इन द पिरियडिक टेबल. एलिमेंट्स appear to have arranged in such way that metal are on the left side of this line, non-metal on the right side and metal are along the border of this line. तर आपण सुरुवातीलाच पाहिलं पिरियडिक टेबलमध्ये. तर जे लाईन असणार आहे त्या लाईनच्या बाजूने काय असणार आहेत, मेटलॉइड. तर लाईनच्या लेफ्ट साईडला असणार आहेत मेटल आणि राईट साईडला काय असणार आहेत, नॉन मेटल्स. लेट अस कम्पेअर the characteristic chemical property of metal and non-metals. It is seen from the chemical formula of simple ionic compound that the cation in them is formed from metals while the anion from the non-metal. तर आपल्याला यामध्ये जर पाहायचं झालं तर कॅटायन जे आहेत ते आपल्याला मेटलपासून भेटतात. या मेटलपासून आपल्याला केटाईन भेटतात आणि नॉन मेटलपासून आपल्याला ॲनायन भेटतात, निगेटिव्ह चार्ज. तर यामध्ये आपल्याला पाहायचं आहे सोडियम हा इथं मेटल दाखवलेला आहे आणि त्या मेटलपासून आपल्याला पॉझिटिव्ह चार्ज भेटतो. तर पहा जर या सोडियममध्ये हे सोडियमचा हा इलेक्ट्रॉन जर लॉस केला, हा इलेक्ट्रॉन लॉस केला यामध्ये, तर आपल्याला या सोडियमवरती एक काय भेटेल, प्लस चार्ज. या सोडियमवरती आपल्याला एक पॉझिटिव्ह चार्ज भेटेल. तर यालाच आपण काय म्हणतो, कॅटायन. यालाच काय म्हणतो आपण, कॅटायन असं म्हणतो. ते इलेक्ट्रॉन रिमूव्ह केला किंवा लॉस झाला तर त्यावरून आपल्याला Na+ भेटतं आणि तेच कॅटायन फॉर्म होतं. अंडरस्टूड दॅट मेटल ॲटम हॅव अ टेंडन्सी टू फॉर्म कॅटायन बाय losing its valence electron. This property is called electropositivity of an element. तर मेटल जो आहे त्याचा व्हॅलन्स इलेक्ट्रॉन लॉस करतो आणि त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज तयार होतो. तर त्याला आपण काय म्हणतो, इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी ऑफ ॲन एलिमेंट. तर त्याची ती इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी असणार आहे. ऑन अदर हँड ॲटम ऑफ नॉन मेटलची टेंडन्सी पहा काय असणार आहे. नॉन मेटल हॅज टेंडन्सी टू फॉर्म ॲन ॲनायन बाय ॲक्सेप्टिंग इलेक्ट्रॉन फ्रॉम आउटसाइड इनटू इट्स व्हॅलन्स सेल. तर नॉन मेटल जर पाहिला तर तो काय करणार आहे, दुसऱ्या एलिमेंटचा इलेक्ट्रॉन आपल्याकडे ॲक्सेप्ट करणार आहे आणि ॲनायन फॉर्म होणार आहे. फॉर एक्झाम्पल क्लोरीन जर पाहिलं तर त्यामध्ये काय करतो, लास्ट इलेक्ट्रॉन व्हॅलन्स सेल ॲक्सेप्ट करतो. कारण का, त्याचं ऑक्टेट कंप्लीट होतं आणि तो क्लोरीन जो आहे तो काय होतो, स्टेबल होतो. वी हॅव ऑलरेडी सीन दॅट आयन्स हॅव अ स्टेबल इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन ऑफ ए नोबल गॅस. हाऊ इज ॲबिलिटी टू लूज और ॲक्सेप्ट इलेक्ट्रॉन्स इन द व्हॅलन्स सेल डिटरमाइन. तर बघूया त्याचे व्हॅलन्स सेल कसे ते रिमूव्ह करतात, लूज करतात किंवा ॲक्सेप्ट करतात. ऑल द इलेक्ट्रॉन्स इन एनी ॲटम आर हेल्ड बाय अट्रॅक्टिव्ह फोर्स एक्झर्टेड ऑन देम बाय द पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस. पहा जर आपण सोडियमचं जर एक्झाम्पल पाहिलं तर इलेक्ट्रॉन आहेत, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आणि सोडियम. न्यूक्लियसवरती पॉझिटिव्ह चार्ज असतो आणि इलेक्ट्रॉनवरती निगेटिव्ह चार्ज असतो. तर त्यामध्ये काय, स्ट्रॉंग अट्रॅक्टिव्ह फोर्स असतो. पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज यामध्ये अपोजिट चार्ज असल्यामुळे त्यांच्यामध्ये स्ट्रॉंग अट्रॅक्टिव्ह फोर्स राहणार आहे. इलेक्ट्रॉन्स इन द इनर सेल लाईज इन बिटवीन द व्हॅलन्स सेल अँड न्यूक्लियस. तर यामध्ये जे इलेक्ट्रॉन असतील ते बघा, न्यूक्लियस आणि व्हॅलन्स सेल यामध्ये हे इलेक्ट्रॉन आहेत. बिकॉज ऑफ देअर प्रेझेन्स द इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज अट्रॅक्टिव्ह फोर्स असणार आहे, त्याचबरोबर इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज पण त्यामध्ये पाहायला भेटणार आहे. बिकॉज ऑफ देअर प्रेझेन्स ऑफ द इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज एक्झर्टिंग अँड अट्रॅक्टिव्ह फोर्स ऑफ द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. ॲक्च्युअल न्यूक्लिअर चार्जपेक्षा हा इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज कसा असणार आहे, लेस असणार आहे. यामध्ये जो इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज असणार आहे हा लेस असणार आहे. कशापेक्षा,
ॲक्च्युअल न्यूक्लिअर चार्जपेक्षा. Thus the number of valence electron in metal is small. Also the effective nuclear charge exerting attractive force on the valence electrons is small. तर त्यामधला जो इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज आहे तो कसा असणार आहे, स्मॉल असणार आहे. त्याचबरोबर जो अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे तो पण कसा असणार आहे, स्मॉल असणार आहे. ॲज अ कंबाइंड इफेक्ट ऑफ these two factors, metals have a tendency to lose the valence electron to form cation having stable noble gas configuration. This tendency of an element called electropositivity is the metallic character of that element. तर एक्झाम्पल घेतला आपण सोडियम, याचं काय असतं बघा, तो इलेक्ट्रॉन लूज करतो आणि त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज तयार होतो आणि या व्हॅलन्स इलेक्ट्रॉन दिल्यामुळं त्याच्यावरती जो पॉझिटिव्ह चार्ज तयार होतो आणि त्याला एक स्टेबल नोबल गॅस इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन त्याला भेटतं. तर आपण जर पाहिलं हा 281 याच्यातून जर 1 इलेक्ट्रॉन रिमूव्ह केला, लूज झाला हा, तर सोडियमवरती पॉझिटिव्ह चार्ज निर्माण झाला आणि टोटल इलेक्ट्रॉन जर काउंट केले 2 + 8 तर आपल्याला 10 भेटणार आहे. आणि आपला 10 हा ॲटॉमिक नंबर निऑनचा आहे आणि निऑन हा कसा आहे, स्टेबल एलिमेंट आहे, तो नोबल गॅसमध्ये प्रेझेंट आहे आणि त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर पाहिलं आपण तर तो स्टेबल आहे. इलेक्ट्रॉन तो लूज पण करत नाही आणि इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट पण करत नाही. तर असं स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन यामध्ये मेटलला प्राप्त होतं. तर द पिरियडिक ट्रेंड इन द मेटॅलिक कॅरेक्टर ऑफ एलिमेंट इज क्लिअरली अंडरस्टूड फ्रॉम their position in the modern periodic table. Let us first consider the metallic character of element belonging to the same group. एकच ग्रुप मधलं पाहूया. While going down a group, a new cell get added, resulting in increase in the distance between the nucleus and the valence electron. जसं आपण जर पिरियडिक टेबल पाहिला, टॉप टू बॉटम जर पाहिलं तर त्यामध्ये सेल काय होते, एक ॲड होत जाते आणि जे डिस्टन्स आहे न्यूक्लियस आणि व्हॅलन्स सेल इलेक्ट्रॉन यांचं काय होतं, इलेक्ट्रॉनचं आणि न्यूक्लियसचं डिस्टन्स काय होतं, इन्क्रीज होत जातं. दिस रिझल्ट इन लोअरिंग द इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज अँड देअर बाय लोअरिंग द अट्रॅक्टिव्ह फोर्स इन्क्रीजेस. तर जर आपण जर पाहिलं तर डाऊन जर ग्रुपमध्ये गेलं तर आपल्याला सेल ॲड होणार आहे. सेल ॲड झाली की व्हॅलन्स सेल आणि न्यूक्लियस यांचं डिस्टन्स कसं होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. त्याचबरोबर त्यांचा जो अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे, इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज, तो कसा होणार आहे, डिक्रीज होणार आहे. ऑल्सो पेनल्टिमेट सेल बिकम्स आउटरमोस्ट सेल ऑन लूजिंग व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. द पेनल्टिमेट सेल इज complete octet. There the resulting cation has a special stability. Due to this tendency of the atom to lose electron increases further, the metallic character of an element is tendency to lose electron. तर पहा, जर डाऊनमध्ये ग्रुपमध्ये जर गेलं, आता आपण पाहिलं पिरियडचं, आता आपल्याला पाहायचं आहे ग्रुपचं. टॉप टू बॉटम आपल्याला जायचं आहे. 18 ग्रुप्स आहेत आणि त्यालाच आपण कॉलम म्हणतो. जे 18 कॉलम आहेत त्यालाच ग्रुप म्हणतात. ज्यावेळेस आपण टॉप टू बॉटम एखाद्या पिरियडिक टेबलमध्ये जर आपण टॉप टू बॉटम गेलं तर न्यू सेल काय होते, ॲड होत चालते. न्यू सेल त्यामध्ये ॲड होत जाते. ज्यावेळेस न्यू सेल ॲडेड ऑर इन्क्रीजेस, देन atomic number increases and distance between nucleus and valence electron, distance between nucleus and valence electron increases and effective nuclear charge or attractive force decreases and this atom lose their electron
लॉस. ज्यावेळेस आपण टॉप टू बॉटम पिरियोडिक टेबलमध्ये टॉप टू बॉटम जातो त्यावेळेस काय होतं, ॲटॉमिक सेल ही काय होते, ॲड होत जाते. ॲड झाली की त्याचा ॲटॉमिक नंबर पण इन्क्रीज होणार आहे. आणि जर न्यू सेल ॲड झाली तर त्याचा ॲटॉमिक नंबर पण काय होतो, इन्क्रीज होतो. ॲटॉमिक नंबर इन्क्रीजेस देन डिस्टन्स बिटवीन न्यूक्लियस आणि जो व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहे, न्यूक्लियस अँड व्हॅलन्स इलेक्ट्रॉन यामधलं डिस्टन्स काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. डिस्टन्स इन्क्रीज झालं की त्यामध्ये इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज पण काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज डिक्रीजेस देन इलेक्ट्रॉन काय होणार आहे, इझिली रिमूव्ह होणार आहे, त्यामधून लॉस होणार आहे. बिकॉज कारण का तर सेल ॲड झाली की इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज डिक्रीज झाला आणि डिक्रीज झाला की त्याचा अट्रॅक्टिव्ह फोर्स पण काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. आणि तो जो ॲटम आहे, एलिमेंट आहे, तो काय होणार, इझिली त्यातला इलेक्ट्रॉन लूज होणार आहे. द मेटॅलिक कॅरेक्टर ऑफ एलिमेंट इन्क्रीजेस व्हाईल गोईंग डाऊन द ग्रुप. त्यामुळेच काय, जर आपण मेटॅलिक कॅरेक्टर कुठे इन्क्रीज होते, ग्रुपमध्ये. जसं आपण डाऊन त्या ग्रुपमध्ये जसं खाली जावं तसं त्यामध्ये आपल्याला मेटॅलिक कॅरेक्टर पाहायला भेटेल. While going from left to right within a period, the outermost cell remains the same. However, the positive charge on the nucleus goes on increasing while the atomic radius goes on decreasing. Thus, the effective nuclear charge on increasing. As a result, this is the tendency of atom to lose electrons, valence electron. It decreases within a period from left to right. यामध्ये पहा, while going from left to right within a period, the outermost cell remains same. However, the positive charge on the nucleus goes on increasing. लेफ्ट टू राईट जर जात असेल त्यावेळेस त्यामध्ये न्यूक्लियसवरचा जो पॉझिटिव्ह चार्ज आहे तो इन्क्रीज होणार आहे आणि ॲटॉमिक रेडियस त्याची काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. त्याचबरोबर इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज त्यामध्ये इन्क्रीज होणार आहे. ॲज अ रिझल्ट, दिस टेंडन्सी ऑफ ॲटम टू लूज व्हॅलन्स इलेक्ट्रॉन डिक्रीजेस विदिन द पिरियड फ्रॉम लेफ्ट टू राईट. तर मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये जर पाहिलं तर लेफ्ट टू राईट जात असताना पिरियड्समध्ये atomic number increases then effective nuclear charge increases and atomic radius decreases. तर पाहूया यामध्ये atomic number increases हा जो ॲरो दाखवलेला आहे अपवर्ड ॲरो याला काय म्हणतात, increases. atomic number increases then effective nuclear charge increases. त्याचबरोबर जे ॲटॉमिक रेडियस आहे एलिमेंटची जे ॲटॉमिक रेडियस असणार आहे ते काय होणार, डिक्रीजेस. ॲटॉमिक रेडियस ऑफ एलिमेंट्स इज डिक्रीजेस अँड द ॲटॉमिक रेडियस डिक्रीजेस फ्रॉम लेफ्ट टू राईट. आपण पिरियडमध्ये पाहत आहोत फ्रॉम लेफ्ट टू राईट जर पाहिलं तर ॲटॉमिक नंबर इन्क्रीज होतो. त्याचबरोबर इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज जो आहे तो पण इन्क्रीज होणार आहे आणि ॲटॉमिक रेडियस काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. आणि जो इलेक्ट्रॉन जो लूज होतो यामध्ये जो इलेक्ट्रॉन जो लूज होणार आहे तो कसा होणार आहे, यामध्ये पिरियड्समध्ये जर पाहिलं तर इलेक्ट्रॉन इझिली लूज होणार नाहीत. कारण का, जर इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज त्यामध्ये जास्त असल्यामुळं त्याचं डिस्टन्स पण काय होतं, कमी होत जातं. कारण का, तर न्यूक्लियसवरचा पॉझिटिव्ह चार्ज इन्क्रीज होत जातो आणि त्याचं डिस्टन्स जे आहे इलेक्ट्रॉन आणि न्यूक्लियस हे कमी होतं. द टू फॅक्टर नेमली द इन्क्रीजिंग न्यूक्लियर चार्ज अँड डिक्रीजिंग ॲटॉमिक रेडियस ॲज वी गो फ्रॉम लेफ्ट टू राईट विदिन अ पिरियडमध्ये आपण लेफ्ट टू राईट गेलं तर न्यूक्लियर चार्ज पण इन्क्रीज होतो आणि ॲटॉमिक रेडियस आपण पाहिला तर काय होते, डिक्रीज होते. देअरफॉर द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आर हेल्ड विथ ग्रेटर अँड ग्रेटर अट्रॅक्टिव्ह फोर्स. त्यामध्ये काय, न्यूक्लियर चार्ज जास्त असल्यामुळं अट्रॅक्टिव्ह फोर्स इलेक्ट्रॉन आणि न्यूक्लियस यांचं कसं असणार आहे, जास्त असणार आहे आणि त्यामुळे ॲटॉमिक रेडियस डिक्रीज होते. दिस इज कॉल्ड इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ ॲन ॲटम. तर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी यालाच काय म्हणतात, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ ॲन ॲटम यालाच म्हणतात इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. याला काय म्हणतात, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ ॲन एलिमेंट. ॲटॉमिक नंबर increases effective atomic number
atomic number increases, effective nuclear charge increases, also atomic radius decreases, and attractive force between इलेक्ट्रॉन अँड न्यूक्लियस आर हायर अँड हायर, ग्रेटर अँड ग्रेटर असल्यामुळं पिरियडमध्ये पाहतोय आपण लेफ्ट टू राईट, त्यालाच काय म्हणतात इलेक्ट्रॉन निगेटिव्हिटी ऑफ एन एलिमेंट, त्यालाच काय म्हणतात इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ एन एलिमेंट. द टेंडन्सी ऑफ एन एलिमेंट टू फॉर्म ॲनायन ऑर द इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इज द नॉन मेटॅलिक कॅरेक्टर ऑफ द एलिमेंट. तर काय होतं यामध्ये ॲनायन फॉर्म होतो, ॲनायन फॉर्म झाल्यामुळे त्यालाच आपण म्हणतो इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ एन एलिमेंट. तर असं आपल्याला मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर यामध्ये आपल्याला पाहता येईल. आपण पाहत आहोत पिरियोडिक ट्रेंड्स इन मॉडर्न पिरियोडिक टेबल. मॉडर्न पिरियोडिक टेबलमध्ये कोणकोणते ट्रेंड्स गेल्या लेक्चरला आपण पाहिलं होतं, व्हॅलन्सी आणि ॲटॉमिक साईज. तर आज आपल्याला पाहायचं होतं इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, हे पॉईंट डिस्कस केलेले आहे. आता आपल्याला नेक्स्ट पॉईंट पाहायचा आहे, लास्ट पॉईंट, ग्रेडेशन इन हॅलोजन फॅमिली. हॅलोजन फॅमिली जे आहे, हॅलोजन फॅमिलीमध्ये कोणकोणते एलिमेंट असतात, क्लोरीन असेल, फ्लोरीन असेल, ब्रोमिन असेल. नेक्स्ट पॉईंट ग्रेडेशन इन हॅलोजन फॅमिली. ग्रेडेशन इन हॅलोजन फॅमिली. तर यामध्ये जर पाहिलं तर हॅलोजन ग्रुप कोणकोणते येतं, यामध्ये आपण जर पाहिलं तर हॅलोजन कोणकोणते येतं, हॅलोजन एलिमेंट्स म्हणूया त्याला. तर यामध्ये फ्लोरीन असेल, हा इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी या फ्लोरीनची जास्त आहे. त्याचबरोबर क्लोरीन, ब्रोमिन, आयोडीन असे काही हॅलोजन ग्रुप्स आहेत, हॅलोजन फॅमिलीमधले एलिमेंट आहेत. तर पहा हॅलोजन एलिमेंट कोणकोणते, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमिन, आयोडीन. आणि हे जो यामध्ये ग्रेडेशन इन हॅलोजन फॅमिली, त्यामध्ये हॅलोजन एलिमेंट आहेत फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमिन, आयोडीन. यामध्ये पहा द ग्रुप 17 कंटेन द मेंबर ऑफ हॅलोजन फॅमिली. ग्रुप जो 17 नंबरचा ग्रुप जो आहे तो काय हॅलोजन फॅमिली आहे. ऑल ऑफ देम हॅव द जनरल फॉर्म्युला X2. आपण यासाठी जनरल फॉर्म्युला काय वापरतो, आपण जनरल फॉर्म्युला हा X2 आपण या क्लोरीन, फ्लोरीन जनरल फॉर्म्युला X2 आपण या हॅलोजन फॅमिलीसाठी वापरत आहोत. तर यासाठी जो फ्लोरीन आहे तो कसा आहे, तर आपल्याला आता या एलिमेंटची जी स्टेट दिलेली आहे ते पाहायचे आहे. ऑल ऑफ देम हॅव द फ्लोरीन F2 अँड क्लोरीन Cl2 आर गॅसेस. तर यामध्ये जर पाहिलं हा फ्लोरीन आणि क्लोरीन जर असं पाहिला तर हा कसा आहे गॅसेसमध्ये. आणि हा जो ब्रोमिन आहे, आपण वेगवेगळ्या रिएक्शन जर पाहिल्या तर त्याच्यात ब्रोमिन वॉटर, ॲडेड ब्रोमिन वॉटर असं म्हटलं जातं. तर यामध्ये हा ब्रोमिन जो आहे तो आपल्याला कसं भेटून राहील लिक्विड स्टेटमध्ये. आणि लास्टचा जो आयोडीन आहे हा कसा आहे सॉलिड स्टेटमध्ये. असे आपल्याला हॅलोजन फॅमिलीमध्ये फ्लोरीन, क्लोरीन गॅसेस स्टेटमध्ये भेटतील. त्याचबरोबर ब्रोमिन जे आहे ते लिक्विड स्टेटमध्ये आणि लास्ट जो आयोडीन आहे तो सॉलिड स्टेटमध्ये असणार आहे. वेगवेगळे रिएक्शन पाहिले त्यामध्ये गॅस फ्लोरीन, क्लोरीन असतो, ब्रोमिन हा लिक्विड स्टेटमध्ये असतो आणि आयोडीन हा सॉलिड स्टेटमध्ये. आयोडीन चेंबर म्हणतात. जर वेगवेगळ्या केमिकल लॅबोरेटरी असतील TLCसाठी, त्यामध्ये तुम्ही जर नेक्स्ट इयरला गेला तुम्ही पाहता TLC प्लेट, त्यामध्ये आयोडीन चेंबर वापरलं जातं. त्यामध्ये सॉलिड कसं असतं आयोडीन आणि त्यावरून आपल्याला तो प्रोडक्ट फॉर्म झाला की नाही हे आपल्याला डिटेक्ट करता येतं. तर असं हे ग्रेडेशन इन हॅलोजन फॅमिली हा लास्टचा पॉईंट आहे मध्ये. तर अशा प्रकारे हा आपला पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स हा टॉपिक या ठिकाणी संपलेला आहे. तर हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. ओके, थँक्यू ऑल ऑफ यू.